नमस्कार, आपण पाहत आहे अक्कलकोट सिटी न्यूज। सोलापूर महानगरपालिकेच्या पाईपलाईनला अचानक आग। सोलापूर दमाननगर विष्णू मिल येथे दुपारी 3च्या सुमारास अचानक आग लागली। या आगीमध्ये सोलापूर महानगरपालिकेचे पाईपलाईन ठेवलेले जळून राख झाले। सोलापूर महानगरपालिकेच्या मार्फत 4 अग्निदल या गाड्या येऊन या ठिकाणी आग विझवण्याचा प्रयत्न केला। दोन गाड्या चंद्र कुणाला बघायचं इथे येऊन थांबा। चंद्र दिसतंय ते दोन गाड्या चंद्र कुणाला बघायचं इथे येऊन थांबा। चंद्र दिसतंय ते पलीकडे वाढा लागला का अजून? पलीकडे वाढा लागलाय इकडे वाढायचं आपल्याकडे साहेब। पलीकडे इकडे अजून जरा मारू द्या तिथून तेव्हा मग सोलापूर महानगरपालिकेची अग्निदल गाडी आलेली आहे। आपण पाहताय या ठिकाणी सोलापूर शहरात अनेक ठिकाणी 4 गाड्या आहेत, परंतु इनिशियल 2 गाड्या होत्या, परंतु त्या गाडीला पाणी नव्हते। काही गाडीला पाणी होते। या ठिकाणी आग अचानक भडकली। या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचे पाईपलाईन या ठिकाणी टाकलेले होते। सध्या सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशल 4 गाड्या मागवण्यात आल्या। आग विझवण्याचा प्रयत्न करत असताना या ठिकाणी आग पुन्हा एकदा भडकू लागलेली आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या अशा अग्निदल गाड्या मात्र
भरून ठेवत नाहीत. सध्या कमी गाड्या आणल्या जात आहे. काही गाड्यांचे पाईप फुटलेले दिसून आले. सध्या महापालिकेचा असा कारभार पुन्हा पुन्हा असं दिसू लागलेला आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या पाईपलाईन या ठिकाणी टाकलेल्या आहे. या ठिकाणी या लगीन पाईपला आपण पाहत आहे, या ठिकाणी पाईपला आग लागलेली आहे दिसून येत आहे. या ठिकाणी लक्ष्मी विष्णू मिल या ठिकाणी आपण महानगरपालिकेच्या या ठिकाणी पाईप टाकलेले आहेत. पहा आपण एक ठिकाणी कसे आग लागलेले आहे. या ठिकाणी पोलिसांचाही कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. या ठिकाणी पोलीसही बंदोबस्त करत आहे. या ठिकाणी नागरिक पाहण्यासाठी गर्दी झालेली आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या मार्फत 4 अग्निदल गाड्या आलेल्या आहेत. आपण पाहता या ठिकाणी पाईपलाईन कसं जळून राख होत आहे. 4 ते 5 गाड्या आले होते, मात्र त्या गाडीमध्ये काही पाणी नव्हतं, काही पाणी होतं, परंतु या ठिकाणी आग विझवण्याचा प्रयत्न केले, परंतु आग या ठिकाणी भडकलेला आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या या ठिकाणी आम्ही पाईपलाईन ठेवलेल्या ठिकाणी आहे. स्पॉटवर आलेलं होतं. तर मला एक नागरिकांना अशी विनंती करायची आहे की असं कुठेही दिसलं, सुरुवातीचे जे गोल्डन मिनिट्स असतात 5 मिनिटं ते खूप महत्त्वाचे असतात. त्याच्यामुळे तेवढंच आपण आग जर कंट्रोलमध्ये आणलो तर लवकर येऊ शकते. नाही तर अदरवाईज उन्हाळा दिवस आहे, टेम्परेचर खूप आहे, त्याच्यामध्ये अशा ह्या निग्लिजन्सपणामुळे किंवा दुर्लक्षपणा केल्यामुळे आणि एखादं इथे गवत वगैरे आहे याच्यामध्ये कुठं पेट्रोल वगैरे अशा लोकांनी कृत्य करू नये त्याच्यामध्ये, तर अशाने मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. आता आपल्याला इन्व्हेस्टिगेशनला समजेल ते परंतु आपण ही आग आहे 4 ते 6 गाड्यांमध्ये आणलेले आहे. सुरुवात पाईप आहेत सर, हे महानगरपालिकेचे ते तपास करावं लागेल. आता आपण आग विझवण्याचं काम करतो. तर याच्यानंतर आम्ही यांना विचारू कोणत्या तरी आपल्याला माहिती समजेल की हे कोणाचे पैसे आहेत, कोण डम केलं आपल्याला समजेल. सध्या तरी आता पाईप कारवाई नाही, या ठिकाणी ओपन मैदान आहे, परंतु शेजारी लगत कॉलनी आहे, इंद्रधन कॉलनी आहे. आपण तिथपर्यंत आग पोहोचू दिली नाही. त्याच्यामध्ये लवकरच कंट्रोलमध्ये आणले आपण. त्याच्यामुळे जीवितहानी कमी झाली. जवळपास लोकांना निश्चित माहिती असणार. इंद्रधनमधून ते